Today we have to learn word or conjunction hardly when. Hardly when means होते ना होते. We have to find out two main separate sentence. First, main clause and subordinate clause. Therefore, the first rule of hardly is find out main clause and subordinate clause. Then, before main clause, use word hardly. Then, hardly. Third rule, hardly when must use in past perfect tense. Fourth rules, after word hardly, write helping verb had. Fifth rule, write subject from main clause. Then write past participle of the verb. Write past participle of the verb. Write past participle of the verb. Then rewrite the main clause. तर हे इथपर्यंतचे पूर्ण नियम अगोदर तुम्ही बोर्डवरील लिहून घ्या. त्यानंतर we have to find the next rules. After learning after writing the main clause, we have to use word when. Write word when. And last rules, rewrite the main clause, rewrite the subordinate clause. So you have already learned about the rules in English. Now I have tell you how to solve the sentence in Marathi too. Have you write or have you written all the rules? So I have to write or I have to solve the sentences. Now we have to take an example. For example number 1. The phone bell rang. It is the first sentence. And I picked up the receiver. So, dear friends or dear students, there are two sentences mentioned here. The first sentence is the phone bell rang, and I picked up the receiver is second sentence. Out of both sentences, we have to find out main clause and subordinate clause. You have already understand about it. तर मराठीत सांगायचं म्हटलं तर पहिला नियम आपण असा घेतोय की दिलेल्या मूळ वाक्यातून मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज ओळखा. मग मला सांगा, द फोन बेल रॅंग आणि आय पिक्ड अप द रिसिव्हर
याचा अर्थ तुम्हाला कळाला की पहिल्यांदा फोन पे झाली म्हणजे फोनची घंटा वाजली, रिंग वाजली आणि त्यानंतर मी रिसिव्हर उचलला म्हणजे फोन उचलला. आता मग या दिलेल्या दोन्ही वाक्यातून मला सांगा मेन क्लॉज कोणता आणि सबऑर्डिनेट क्लॉज कोणता. सहजपणे तुम्ही सांगाल कारण आपण हे सगळं शिकलेलो आहोत. तरी पण जी पहिली क्रिया घडते ते वाक्य मेन क्लॉजचं असतं. द फोन बेल रॅंग हा झाला मेन क्लॉज, बरोबर की नाही. हा झाला मेन क्लॉज आणि त्यानंतर आय पिक्ड अप द रिसिव्हर, आय पिक्ड अप द रिसिव्हर हा झाला सबऑर्डिनेट क्लॉज, सबऑर्डिनेट क्लॉज. आपण पहिला पूर्ण नियम समजून घेतला. आता we have to explain how to solve hardly when. Second rule, hardly when must be used in the past perfect tense. मित्रांनो लक्षात घ्या इथं आपण पूर्णपणे कन्फ्यूज होतो कारण हार्डली वेनचा वापर दुसऱ्या कुठल्याच टेन्स मध्ये होत नाही. तो कोणता कुठे होतो? पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये. आपल्याला मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज हे दोन्ही समजले. मग आता वापर करण्यासाठी पहिल्यांदा पास्ट परफेक्ट टेन्स हेल्पिंग वर्ब तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. पास्ट परफेक्ट टेन्स हेल्पिंग वर्ब काय आहे? हॅड. काय आहे? हॅड. हे लक्षात ठेवा. आणि जेव्हा हॅड येतं तेव्हा क्रियापदाचे किती रूप वापरावे लागेल आपल्याला? तिसरे रूप वापरावे लागेल. आणि हे समजलं तर हार्डली वेन अवघड नाही. लक्षात घ्या मित्रांनो ह्या दिलेल्या दोन वाक्यातील द फोन बेल रॅंग हा झाला मेन क्लॉज. मग आपल्याला हार्डली व्हेन मध्ये रूपांतर करत असताना पहिल्यांदा काय घ्यायचंय? वर्ड हार्डली. हे आपण इथे घेतलं वर्ड हार्डली, हार्डली. त्यानंतर काय घ्यायचंय? वाक्यातील सहाय्यकारी क्रियापद घ्यावे दिले आपण. मग कोणतं सहाय्यकारी क्रियापद? हार्डली, हॅड. त्यानंतर वाक्यातील कर्ता घ्यावा. कोणता कर्ता? द फोन बेल. हार्डली हॅड द फोन बेल, फोन बेल हे कर्ता झाला. आता क्रियापदाचं किती रूप? तिसरं. रंग, रिंगचं तिसरं रूप रिंग, रॅंग, रंग. आर यू म्युझियम. हार्डली हॅड द फोन बेल, रंग. हा झाला मेन क्लॉज. आता आपला दुसरा क्लॉज जोडायचा आहे. कोणत्या शब्दाने जोडायचा आहे? वर्ड बेल. म्हणजे हे कोऑर्डिनेटिंग कंजक्शन आहे, समसंयोगी कंजक्शन आहे आणि त्यामुळे या हार्डलीला व्हेन शिवाय चालणार नाही. म्हणून रंग पुढचा क्लॉज कशाने जोडावा? व्हेन. व्हेन आय पिक्ड अप द रिसिव्हर. आय पिक्ड अप द रिसिव्हर. या पद्धतीने आपल्याला हार्डली व्हेन करता येईल. आता हे जे वाक्य झालं. आता यामध्ये तुम्ही आपण नियमानुसार गेलोय. पुन्हा एकदा पाहूया. मेन क्लॉज ओळखला, कसं सोडवलं हे लक्षात घ्या. पहिल्यांदा वर्ड हार्डली वापरलं, त्यानंतर योग्य ते सहाय्यकारी क्रियापद घ्या, पुन्हा वाक्यातील कर्ता घ्या, त्यानंतर मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप घ्या, त्यानंतर सबऑर्डिनेट क्लॉजच्या पूर्वी किंवा मेन क्लॉज संपल्यानंतर व्हेन हा शब्द जोडा आणि पुढील वाक्य म्हणजे सबऑर्डिनेट क्लॉज जशास तसा लिहा. आता यावरून तुमच्या एक लक्षात आलं असेल की हार्डली व्हेनचा वापर आपण पास्ट परफेक्ट टेन्स मध्येच केला. पण एक पुन्हा मुद्दा एक नियम सांगेल, हे तुमच्या लक्षातही आलं असेल कि when the first clause, main clause, used in past perfect tense, second must be used in simple past tense. Here we used helping verb had. Therefore, you have already written main verb third form, and after main clause we have written
past simple past or second form of the verb. It is completely or totally simple past tense. Therefore, you must think yourself when the main clause used in past perfect tense. Second must be used in simple past tense. Now understand? So, you completely know about the hardly when. Now we have to find out or we have to solve 4 or 5 examples. You have or write it completely in your notebooks. Then write examples. Find out answers, proper answers of given sentence. Second sentence, I saw you. I saw you. You went. वाक्य समजलं असेल तुम्हाला की मी तुला पाहिलं आणि तू निघून गेलास. आता इथे कसं कराल? हा पूर्णपणे दोन्ही काळ सिंपल पास्ट टेन्स आहे. मग हार्डली हॅड. आता यामध्ये सुद्धा आय सॉ यू हे मेन क्लॉज आहे. यू वेंट सबऑर्डिनेट क्लॉज. म्हणून इथे हार्डली हॅड. I saw you. I seen it. I seen you when you went. When you went. समजलं? दुसरं वाक्य. त्यानंतर तिसरं वाक्य आपण वेगळं काढलं. तर टीचर हॅज. तिसरं वाक्य टीचर हॅज opened the book. Opened the book. The book. He started. Or he has started to. He has started to teach. आता हे तिसरं वाक्य घेतलं आपण. टीचर हॅज ओपन द बुक. म्हणजे सरांनी पुस्तक उघडलं. म्हणजे या वाक्याचा काळ हॅज मुळे कोणता आला? प्रेझेंट परफेक्ट टेन्स. पुढे दुसराही प्रेझेंट परफेक्ट टेन्स. या दोन्ही वाक्यावर आपल्या लक्षात की हा तर काळ प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये आहे. परीक्षेला असं वाक्य येणार नाही. हॅज आलेलं आहे फक्त हे सोडवण्यासाठी आपल्याला दिलेलं आहे. हे कम्प्लीट लक्षात घ्यायचंय कारण हार्डली वेनचा वापर आपण पास्ट परफेक्ट टेन्स मध्येच करतो. म्हणून याचं उत्तर कसं येईल? पहिल्यांदा मेन क्लॉजच्या सुरुवातीला हार्डली. हे हॅज आहे. हॅज येणार नाही. याऐवजी हार्डली हॅड. त्यानंतर करता टीचर. हार्डली हॅड टीचर. क्रियापदाचे किती रूप? तिसरे रूप. ओपनड द बुक. टीचर ओपनड द बुक. आणि व्हेन. केव्हा ओपनड द बुक? व्हेन he has started to teach. Then he. आता इथं had वापरले म्हणजे आपल्याला इकडे काय घ्यावं लागेल? कारण हा पास्ट परफेक्ट टेन्स आहे. या अगोदर आपण नियम वापरलेला आहे. कोणता? की जर मेन क्लॉज हा पास्ट परफेक्ट मध्ये असेल तर पुढचा क्लॉज सबऑर्डिनेट क्लॉज सिंपल पास्ट मध्ये घ्यावा. मग आता इथे हॅज हे जे हॅज आहे ते येणार नाही. काय येणार नाही? कारण आपल्याला डायरेक्ट त्याचं दुसरं रूप घ्यायचं. Then he started to teach. Started to. I think that you are completely understand hardly when. If you have problem, so ask me or call me then. Now we have to learn 4th examples. Fourth, the milk hits. The milk hits. It spills out. It spills out. It is completely simple present tense. Hits and spills both. So how to solve it?
First word hardly, then helping verb had, hardly had. Subject, the maid, then he did. He did. When it spilled out. When it spilled out. And last sentence we have to understand now. The gardener cuts the flowers. Cuts the flowers. Flowers. It is first sentence main clause, and second clause here. He sell out, or he sold out in the market. म्हणजे जो माळी असतो तो पहिल्यांदा फुले तोडतो आणि तो नंतर बाजारात विकतो. और इथं here we have to take word helping verb sells to. The gardener cuts the flower, he sells out in the market. Both are simple present tense. So we have to turn these simple sentences or these two sentences into hardly. Here word hardly had, helping verb, the gardener, then verb is cut, and past participle of the verb cut is also cut. Hardly had, the gardener cut the flowers. Then subordinate clause. When he. Here now listen. Here verb is sells, and we have to write the past form of the verb. Sells past form is sold. When he sold out in the market. Thus, these are 5 sentences we have already understand. Now, I have to give you more sentences in our PDF file. So, tell me, do you have all learned well?